Inspiring the team, Captain Cool, Shri Girish G. Malpani addressed the audience. आज भाऊंचा जन्मदिवस आणि म्हणून प्रेरणा दिन या निमित्ताने आपण या टुर्नामेंटची फायनल आज ठेवलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राजेश भाऊ, मनीष भाऊ, आपले यंग डायनॅमिक डायरेक्टर हर्ष, रचना भाभी, दिव्या, उपस्थित सर्व आपले माधवराव नेहे, साने साहेब, तसेच गोलब आपले पाटील साहेब, सर्व HOD असतील आणि सर्व स्टाफ, सर्व खेळाडू आणि महिला खेळाडू. प्रेरणा दिनला फायनल मॅच पाहताना मला देखील फार प्रेरणा मिळाली, परंतु ती प्रेरणा नंतर पुढचे टुर्नामेंट डिक्लेअर होते तेव्हा निघून गेलेली असते. परंतु यावेळेस मी ठरवलं आहे की आत्ता सांगितलं पण हर्षने की अबव 50 ठेवू, त्यामुळे मलाही चान्स मिळेल खेळायला. नाही तर 50च्या वर काय होतं की बघताना इझी वाटतं, पण खेळायला आलो की तो बॉल आणि बॅट त्यांचा संपर्कच होत नाही. आता मॅच पाहायला आलो तर तिथे कॉमेंट्रीवर आपले मुरारी होते आणि मुरारी म्हणजे पत्रकार. तर त्याच्यापुढं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की जे घडतंय तेच सांगायचं, नाहीतर आणि एडिट म्हणजे स्कोर जो टाईप करत होता त्याला बघून अजून भीती वाटली. संतोष गुंजाळ, त्याला कुठली गोष्ट एडिट करायला देतो आपण, हा फोटो जरा एडिट कर, हा व्हिडिओ जरा एडिट कर, म्हटलं ह्याला सवयीप्रमाणे स्कोरबोर्ड नको एडिट करायला. पण तो अतिशय व्यवस्थित करत होता, कारण ललित जोशी त्याच्या बाजूलाच बसलेला होता. मॅच पाहताना म्हणजे खरंच किती टीमवर्क हे महत्त्वाचं असतं. कारण की मी मॅच बघत होतो तेव्हा कुणाल रावळ तो आल्यावर असं वाटलं की आता हा मॅच मारतो काय, कारण पहिली ओव्हर मेडन होती आणि दुसऱ्या ओव्हरला तो खेळायला आला 2 आऊट झाल्यावर, आणि कसं होईल असं वाटलं होतं, कारण की तो कायम छक्के मारतो, इझिली 4, आणि एकटाच मॅच मारतो काय असं वाटत होतं. परंतु आपण नेहमी म्हणतो की टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे तो एकटा चांगला खेळला, परंतु समोरच्या टीमचं टीमवर्क कदाचित चांगलं होतं आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत झुंज देऊ नये मनोज आसे यांची टीम जिंकली. आपण क्रिकेटमध्ये कायम बघतो की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असणं हे फार जरुरी आहे. म्हणजे एक सचिन तेंडुलकर, ज्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट असं म्हणतो, मास्टर ब्लास्टर, रन मशीन, तर त्याला आऊट करणं हे कायम हे प्रत्येकाचं ध्येय असायचं, प्रत्येक बॉलरचं, की मी आयुष्यात एकदा तरी सचिनला आऊट करून दाखवेन. हे विशेषतः जी ऑस्ट्रेलियाची टीम होती त्या प्लेयर्सना सचिनचं फार अट्रॅक्शन वाटायचं. म्हणजे हा असेल आपला शेन वॉन, तो कायम म्हणजे सचिनला गॉडच मानायचा. आणि असंच सचिनला बॉलिंग करायला एकदा ब्रॅड हॉग म्हणून त्याची पहिलीच मॅच होती, स्पिनर बॉलर, आणि 5 ऑक्टोबर 2007 त्याची पहिली मॅच होती, आणि पहिला बॉल त्याने टाकला आणि सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड झाला. त्याला इतका आनंद झाला, तो अक्षरशः नाचला, कारण की पहिलाच बॉल तो पहिल्यांदाच आलेला. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑस्ट्रेलियाचे प्लेयर हे स्लेजिंग करायचे, म्हणजे बॉलरला ते बॅट्समनला डिस्टर्ब करायचे, त्याच्यामुळे बॅट्समन चिडायचा आणि आऊट व्हायचा. आणि याने नंतर फार नाच केला की मी सचिनला आऊट केलं. सचिन आपला जेंटलमनप्रमाणे तो निघून गेला. परंतु याला काय संध्याकाळी असं वाटलं की माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आणि तो आऊट केलेला त्याने फोटो तो सचिनकडे घेऊन गेला, आणि सचिन नेटमध्ये प्रॅक्टिस करत होता. तो सचिनला म्हटला की सचिन प्लीज गिव्ह युअर ऑटोग्राफ, कारण की दिस मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, गोल्डन मोमेंट फॉर मी. मग सचिनने त्याच्यावर ऑटोग्राफ दिली आणि तिथं लिहिलं की इट वोंट हॅपन अगेन हॉगी, असं त्याने लिहिलं.
म्हणजे सचिनचा कॉन्फिडन्स बघा. त्याच्यानंतर 21 वेळा ब्रॅड हॉक सचिनबरोबर बॉलिंगमध्ये एन्काउंटर झालं आणि 21मध्ये एकदाही तो सचिनला आऊट करू शकला नाही. तर मी हा किस्सा काल मी DTPमध्ये बसलो होतो तर आप्पाला सांगितला. तर आप्पा म्हटलं की मी पण आत्ता माझी मॅच झाली, मी आऊट झालो, मी पण सेम चॅलेंज दिला म्हणे बॉलरला. म्हटलं काय बात आहे, कसं काय? म्हणे ही माझी शेवटची टुर्नामेंट होती. तर सचिनला आपण उगाच म्हणत नाही गॉड ऑफ क्रिकेट. तर आपण सचिन म्हटलं की 100 शतक आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे त्याने टेस्टमध्ये 51 शतक आणि वन डेमध्ये 49 सेंचुरीज त्यांनी मारल्या. परंतु नर्वस 90 आपण ज्याला म्हणतो, 90 to 100 याच्यामध्ये तो जवळजवळ 28 वेळा तो आऊट झालेला आहे. 80 ते 90मध्ये बऱ्याचदा असेल. म्हणजे इतक्यांदा आऊट तो झाला तरी त्याने त्याचं टार्गेट तो ठेवलं, शेवट त्याने पूर्ण केला आणि 100 वेळा त्याने सेंचुरीज त्याने मारून दाखवल्या. तर अशा प्रकारे कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला अपयश येतं. तर अशा वेळेस आपण कसं परत आपलं माइंड बिल्ड करावं हे आपण सचिनकडून आणि विशेषतः या क्रिकेट खेळाकडून आपण शिकतो. आपली मालपानी टीम म्हणजे खरंच मी आज काही काही प्लेयर पाहिले आणि जेव्हा भाऊसाहेब थोरात चषक होतो तेव्हा ते मला कायम सांगत असतात की एक मालपानी टीम तुम्ही द्यायला पाहिजे. तर निश्चितच आपण मालपानी टीम देऊ. परंतु याच्यामध्ये आपल्याला 2-3 टीम आपले घ्याव्या लागतील. बाकीचे आपण मुंबईचे चांगले प्लेयर घेऊन ते इमेजिकाचे असे दाखवू, कारण की आपल्याला मॅच जिंकावी लागेल. मालपानी टीम पहिल्याच ह्याच्यात हारली असं चालणार नाही. तर आपण काहीतरी जुगाड निश्चितच लावू. आणि आजची मॅच खरंच मस्त झाली. माझ्यासाठी विनर आणि रनर हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे नसतात. विनरही तितकाच महत्त्वाचा आणि रनर जो आता हरला असेल काही कारणाने त्यालाही दुःख मानण्याची काही कारण नाही. कारण की क्रिकेटमध्ये एखादी टीम हरतेच आणि माझ्या मते हा हरणारा देखील जिंकणारा असतो, कारण की मी बहुतेकदा हरतच असतो. तर त्यामुळे आपण आज प्रेरणा घेऊया आणि आज बऱ्याच जणांना वाटलं असेल की पुढच्या वेळेस मी चांगलं खेळ करून दाखवेल, तर आपण नियमित त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आज सचिन गाडेकडे शेवटचा बॉल आला होता. मला वाटलं होतं की तो कायम या लॉनवरच असतो तर तो 6 मारेल, परंतु तो आऊट झाला. परंतु सचिन, त्या लॉनशी नफरत करू नको, तिथं कायम आपल्याला काम करायचं आहे. तर पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि आज आपण एक चांगली प्रेरणा घेऊन आपल्या भाऊंना हार्दिक श्रद्धांजली आपण अर्पण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.